नाही, आता तुमचं शेड्यूल वापरल्यानंतर आता आमच्या बागेत आज तर म्हणजे एकही डेडलॉक दिसत नाही कुठं. मागच्या वर्षी किती गळ झाली आपली? जवळपास 35-40%. कसं आहे, मागच्या वर्षी माझा पण भरोसा नव्हता, विश्वास बसत नव्हता. ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या मोसंबीच्या बागेमध्ये आहोत, तर ते जे शेतकरी आहेत, मागच्या वर्षी त्यांनी आपल्या या शेड्यूलचं काम चालू केलं. पैठणला येऊन त्यांनी बागा पाहिल्या आणि बागा पाहून इथं शेड्यूल या बागेत चालू झालं. तर या ठिकाणी बहुतेक शेतकरी बागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलू. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. बाळासाहेब कुंडळ वाघ, राहणार सिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. तर या ठिकाणी ही जी बाग आहे आपली, मागच्या वर्षी आपण शेड्यूल चालू केलं. हो. तुम्ही पैठणला आले हो. आणि बागा पाहिल्या. तर त्या ठिकाणच्या बागेमध्ये गळ नव्हती बरोबर त्यावेळेस. हो. आणि तुमचं असं मत होतं की आमच्या बागात जो डेडलॉक आहे कॉकबंद, तो थांबणारच नाही कधीच. बरोबर. तर इथं कंडिशन काय आपली? नाही, आता तुमचं शेड्यूल वापरल्यानंतर आता आमच्या बागेत आज तर म्हणजे एकही डेडलॉक दिसत नाही कुठं. डेडलॉक एक पण नाही. मागच्या वर्षी किती गळ झाली आपली? जवळपास 35-40% डेडलॉकची. डेडलॉक्स. आणि मी जेव्हा मागच्या वर्षी बागेत आलतो, हो, तर झाडाची जी कंडिशन आहे आपली, त्याचा पिवळेपणा असेल, पानांची संख्या असेल, हो, काय काय बदल दिसले? पानाची संख्या थोडी म्हणजे पानं वाढले आणि त्याची कॅनपी वाढली, म्हणजे पान मोठं झालं आणि फळाची पण क्वालिटी एकदम सुपर आली, चांगली सुपर आली. हा, शायनिंग जबरदस्त आली. मुख्य प्रश्न तुमचा सुटला असं वाटतं का? मुख्य सुटला आमचा. जे देठगळ होतं ते थांबणार नव्हतं असं मला वाटत होतं 100%. हे देठगळ काही केलं थांबणार नाही, परंतु अनुभव असा आला की आता ह्यावेळेस एकही म्हणजे शोधून सापडणार नाही. देठगळ नाही, फक्त कुठेतरी डास जो लागलाय आपला पतंग, त्याची गळ बागेत थोडीफार या ठिकाणी दिसते. ते पण मागच्या 8-10 दिवसात झाले असेल. मग हे या ठिकाणी शेतकरी जमले सगळे बाग पाहण्यासाठी आलेत, आपल्याच परिसरातले सगळे लोक आहेत. तर हे लोक असतील आपले सगळे तुमची मित्र कंपनी किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक तुम्हाला आज पाहतायत, बरोबर, तुम्ही काय सल्ला द्याल? हे शेड्यूल घेतलं पाहिजे का? कसं आहे, मागच्या वर्षी माझा पण भरोसा नव्हता, विश्वास बसत नव्हता. परंतु ज्यावेळेस मी प्रत्यक्ष पाहिलं, पैठणच्या बागा पाहिल्या, अजून बागा पाहिल्या तुमच्या, तुम्ही दिलेल्या ट्रीटमेंटच्या, त्यानुसार मी पण मागच्या वर्षी चालू केलं आणि मला त्याचा चांगला फायदा आला. म्हणजे भरपूर. आता तुम्ही समोर बघताच आहे, तर माझं असं मत होतं, एक वेळेस वापरून बघा, साहेबांची ट्रीटमेंट करून बघा. जर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे जर 1000 झाडं असतील तर तुम्ही 200 झाडाला घ्या, 500ला घ्या, अनुभव घ्या. पूर्ण जे प्लॅनिंग आहे आपलं, हे प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. बुरशीचं नियंत्रण कधी केलं पाहिजे, खताचे कोणते डोस द्यायला पाहिजेत, त्यानंतर तुम्ही जे बागेत मशागत करता, गावताचं प्लॅनिंग करताय, हे सगळं प्लॅनिंग मोसंबीची फळगळ थांबवायला कारणीभूत असते. जर प्लॅनिंग चुकले तर तुमच्या मोसंबीची फळगळ या ठिकाणी थांबत नाही. तर या ठिकाणी जे काही शेतकरी त्यांच्याशी आपण बोलू. तुमचं नाव सांगा. मच्छिंद्र लक्ष्मणराव बोराडे. मागच्या वर्षी इथं माझ्या 2-3 चक्र झाल्या बागेत आपल्या, आणि कधीच आपली एक भेट झाली आमच्या बागेत पण आलो तुम्ही. तर या बागेमध्ये तुम्ही आज आलात, काय वाटतं, कशी गळ आहे, फळांची साईज कशी आहे, एकंदरीत बाग कशी आहे? मी तुमचं शेड्यूल फॉलो नाही केलं. माझ्या बागेत जवळ 30 ते 40% गळ आहे. ओके. याच्यापेक्षा सशक्त झाड आहे, पण गळ एवढी आहे की 40% ते आरामशीर. इतकी गळ झाली? हो, इतकी गळ झाली. इथं काय वाटतं? इथं तर फार 1% सुद्धा गळ नाही. गळ जवळपास 1% सुद्धा नाही. हो. आणि यांच्या बागेपेक्षा आमच्या बागेची आम्ही काळजी जादा घेतो तरी सुद्धा. मग आता कुठेतरी वाटतं तुम्हाला आपण त्यावेळेस घेतलं पाहिजे होतं? हो, त्यावेळेस घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे पण आमचं असं हे झालेलं होतं आमचं की याच्यावर औषध बहुतेक नाहीच. जे आमचं जे डेडलॉकचा जो प्रॉब्लेम होता आमच्या सगळ्याच बरं का, आपल्या वर्ष 2 वर्षात बागा समजा काढून टाका लागतील, असं आमचं इथपर्यंत आम्ही आलेलो होतो. मग आता कॉन्फिडन्स आला का? आता बिलकुल 100%, 101% बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे हे जे लोक आहेत ना, हे फळगळीने त्रस्त आहेत, आणि जे त्रस्त असतात ना, ते कुठेही दवाखाना शोधतात की बाबा इलाज कुठे भेटन. या ठिकाणी मी काही तर जादू घेऊन आलो, काही जे आहे ते समोर आहे. प्लॅनिंग आहे तुमचं, तुम्ही चुका केल्या 10-5% फळगळ होऊ शकते. पहिल्या वर्षी रिझल्ट आला, जी बाग 2 लाखाला जायची 5 लाखाला गेली, तर तिथं तुम्ही जिंकले. अजून पैसे वाटतील, बागा टिकतील, आणि जर बागा टिकल्या तरच त्या ठिकाणी तुम्हाला भाव भेटतील. जर गळ झाली तर व्यापारी काय म्हणतो, गळ झाल्यावर तोच मग निम्म्या किमतीत घेतो.
लगेच देऊन टाका ठेवून. हो आता तुम्ही आता तोडलाच आहे, नाही तर एक पण नाही येणार आता. 8 दिवसात बाग काही शिल्लक राहत. हो. आणि जर बागेत 10-20 फळं पाडली ना त्या बागवानाने, तर 2 रुपयाने कमी मागतो तुम्हाला तो हो लगेच. हो. कारण त्याला माहिती आता सापडलाय आपण घाबरलेलो असतो. आपल्यालाही द्यावं हो, हो. लागतं अशा वेळेस. हा म्हणजे आपण घाबरलेलो असतो. इथं आपण घाबरतो हो. आणि आपल्या मानसिकतेला ते लोक खेळतात हो की यांना माहिती आता याला इलाज नाही, बाग देणंही देणं. हो. नाही, मागच्या वर्षी मला तेच असेल, बळच बागवानाच्या पाय पडत होतं, घेऊन जा माझा माल, घेऊन जा. हा. यावर्षी त्याच आणि त्यांची मालाला बागवानाची अशी युनिटी आहे हम्म. का ते हा गेला का तो येतो, तो गेला, आणि ते सगळे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. ओके, ते. linking हा, सगळं. हा, सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आता ते हा ते चार सांगतात वेळेस तू म्हणजे काय बाग घ्यायचं का? मी सांगतो, मी माझ्या सात- वेळेपर्यंत द्यायचंच नाही. हा, मी 17 मागितला, हा ते म्हणत नाही मग मी 17.25 करतो, हा, हा, तो म्हणतो नाही मी 18 करणार आहे. गळ- गळ- ते- हा, गळ- ते- हो हो हो. नंतर झालं का? नाही बाबा आता 15 ना, 14 वाली मी घेऊन दिलं होतं. हा. आणि बागात आहे ना, काढी नाही गावत. काढी नाही. हा माझ्या बागात आहे ना, बागात जायला घाबरतो इतकी लक्षात केलं. ओके. तुम्ही तुमचं नाव सांगा. भागीनाथ चंद्रभान जाधव, राहणार शिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर ह्या बागेत तुम्ही आले, काय वाटतं बागेकडे पाहून? बागेकडे पाहून तर खूपच आनंद वाटला. काका म्हणत होते बाळू काका मला किंवा तुम्ही करा हे, मागच्या वर्षीच? मागच्या वर्षीच बोलले, ओके. परंतु आम्ही काही लक्षात घेतलं आम्ही नाही. लक्षात आम्ही चालू घेतलं, ठेवलं. त्यांचाही 50% हा, विश्वास होता. हा. मागच्या वर्षी त्यांचा पूर्ण होता. हा. तर आज त्यांच्या बागेत आलं असता असं कळालं किंवा देठगळ हा विषयच नाही इथं. बाकी डास तो वगैरे महत्त्वाचा आहे problem थोडंफार आहे. 5% ते दिसतंय, बाकी हम्म. देठगळ हा विषयच राहिलेला नाही. मग फळांची साईज, फळांची चकाकी, झाडांची क्वालिटी काय वाटते? चांगली वाटते, एकदम व्यवस्थित वाटते. म्हणजे आपल्या गावात जेवढ्या बागा असतील किंवा आसपासच्या गावामध्ये जेवढ्या बागा असतील, तर तिथं गळ कशी हो? तिथं 30 ते 35% गळ आहेच. बहुतेक गळ झाली. हो, बागा म्हणजे आंब्या मला आता गावात द्यायसारखं कोणाला राहिलेलंच नाही. ओके. नंबर 1 ला काका समजा सध्या. आणि मागच्या वर्षी काकाच घेऊन गेले ते. बळच दिला मागच्या वर्षी, बळच. बरं दिला. आता यावेळेस ते म्हणते द्या बाग, मी म्हणतो द्यायचं नाही. मला विश्वास चालू नव्हता. तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय. हा, आता मला म्हणजे कळलं काय नाही. माहितीये का, तुमच्या भागामध्ये बागा डेव्हलप करून बागा टिकवल्या तेव्हा तुम्हाला विश्वास येतो. हो. कोणताही शेतकरी एक पुढे आला ना, तर बाकीच्या शेतकऱ्यांना सल्ला देतोय. इथं बाळू काका थोडस कौतुक करा तुम्ही, की शेतकऱ्यांना सांगत नाहीत की माझ्याकडे असं केलं. पटत नाही ते पण. आणि कधी कधी काय वाटतं की आम्ही वापरतो या वर्षी, हा, मग नंतर तुम्हाला सांगा. आणि काहींचं काय असतं माहितीये का, ऐकत नाही लोक. तुम्ही जर सांगितलं अरे असं आहे, कधी कधी वाटतं अरे यांचा काही स्वार्थ असं काय याच्यामध्ये, म्हणजे बरोबर. मानसिकता आहे याच्यामध्ये. कधी असं होतं की सर त्याचा फायदा माझ्यापेक्षा जास्त होईल का नाही. तुमचं नाव सांगा. हबीब शाबुद्दीन पठाण. गाव आपलं हेच का? हा. हेच. तर यांनी आपलं शेड्यूल त्यांच्या बागेत घेतलं. आपल्या बागेचं कंडिशन काय? आपल्या बागेचे चांगले कंडिक्शन. गळ नाही, हे आता डासचाच प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नाही. मागच्या वर्षी ना तुम्ही थोडस द्विधामानच होते बा. हम्म. सगळ्या लोकांनी शेड्यूल चालू केलं, पण तुम्ही असं म्हणते आता घेऊ का नको, घेऊ का नको. बरोबर. पण इथं काय माहितीये का, की पाणी कमी होतं पाणी मागच्या कमी वर्षी. होते त्याच्यामुळं. आणि ज्यावेळेस आपली फुलधारणा झाली त्या काळात शेतात जेवढं पाणी होतं, झाडं कसे जगतील याचं प्लॅनिंग आपण केलं. तरी ही जे फळधारणा आहे तेवढी 100% नाहीये. नाही, बरोबर. कारण पाणी कमी होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही विहीर खोदली एक, हो. त्याला पाणी कमी लागलं पुन्हा. म्हणजे पाण्यासाठी तुमचा आटापेटा चालू होता या ठिकाणी. तरीही तुम्ही एवढ्या संकटातून या ठिकाणी आलात. मग हे जे बाकीचे सगळे लोक आहेत, मागच्या वर्षी तुम्हीच थोडस थांबले होते, आता यांना काय सांगता तुम्ही? त्यांना सांगितलं, 2-4 सांगितलं मी येतानाच, घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे. नक्की त्यांचा फायदा होईल. हा, फायदा होईल, 100% फायदा. म्हणजे इथं असं काही नाही की लोक फसतील किंवा काही मार्केटिंग आहे. कचरा बोलत येताच सांगितलं तुम्ही वापरा म्हणला. हा, हा, हा. यायला बी तयार नाही. हा, त्यांना गाडीवर आणलं तर. आणि काय होत माहितीये का, त्यांचं होतं. हा, आज बी आहे. आणि आतापर्यंत तुमच्याकडचे लोक आले ना, त्यांनी फक्त त्यांच्या बॉटल आणि त्यांच्या बॅगा दाखवल्या तुम्हाला. हो. टेक्निकली मोसंबीत काय केलं पाहिजे हे सांगितलंय. आणि महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याकडून कोणतीही फी मी घेत नाही, नाही, बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्ही अगदी कधीही कॉल केला, फक्त संध्याकाळी 4 ते 10 केला तर त्यावेळेस थोडासा वेळ असतो, तेव्हा तुम्ही कॉल करू शकता. शेड्यूल नाही घेतलं
तरीही तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य सल्ला या ठिकाणी मी देणार तुम्हाला. कारण आधीच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता बिघडलेली आहे. तुम्ही मागाशी बोलताना बोलले की बऱ्याचशा लोकांनी झाडं काढण्याचं प्लॅनिंग केलंय, काहींनी काढले. तर बागा ठेवल्या पाहिजेत, कारण ज्या लोकांनी बागा काढल्या तर त्या सहज नाही काढल्या. खूप विचार केला असं बाग काढताना की 5 वर्षाचे 10 वर्ष झाड आहेत आणि हे झाडं काढणं सोपं काम नाही निश्चितच. कारण झाडाला आपण जपलंय, द्या पाणी दिलंय आणि ते झाडं काळजावरती दगड ठेवून आपण ते झाडं काढायचा प्रयत्न करतोय. बरोबर. तर असं न करता तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. पूर्ण प्लॅनिंग केलं तर मोसंबी तुम्हाला कधीच फेल जाऊ देत नाही. तर मला सांगा, इथं जे बुरशीचं प्लॅनिंग असेल किंवा फळांची गळ असेल, काय वाटलं? मी आता माझं नाव सांगतो. हा. रमेश कडू नरोडे, राहणार शिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तर मी याच्या पहिले एक वेळेस या प्लॉटवरती आलो होतो. तर याच्यामध्ये एक पण मोसंबी अशी गळ म्हणून वाटली नाही मला. तर माझ्याकडे फळबाग आहे. तर माझ्या याच्यामध्ये मी माल विकला 18,000 रुपये टनाने. ते 30 ते 35% हा माल खाली गळाला होता. त्याच्यामुळे मला द्यावा वाटला, तर मग मी दिला. तर आता बघितलं तर याच्यामध्ये गळ म्हणजे डेडलॉक हा नाहीची. तर आमच्या प्लॉट मध्ये पूर्ण डेडलॉक होता. तर इथं बघितल्यानंतर आता काकाने आम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, आम्ही असं या सरांचं स्टेटमेंट चालू केलेलं आहे, गळ होणार नाही. पण आमचं त्यावेळेस असा पाहिजे तसा विश्वास बसला नाही. तर मग आता प्रत्यक्षात बघितले पूर्ण झाडं फिरून सनी, तर असं वाटलं की मागच्या वर्षी जर केलं असतं तर माझ्या पण झाडावरती माल 30-35% नुकसान नसतं झालं आणि आज रोजी माल असता 10-5 हजार रुपये टनाने जास्त भावाने विकला असता. तर आता पस्ताव येतोय. पण माझं असं प्लॅनिंग होतं या वर्षी की बाबा 100 ते 150 झाडं काढायची. एक 10 ते 12-15 वर्ष झाडं साधारण काढायचे. पण आता इथं तुमचं जे मनोगत, तुम्ही जी माहिती दिली, तर त्याच्यानुसार असं वाटतं की एवढं वर्ष अजून पण करून बघू, तुमच्या कंपनीनुसार, तुमच्या स्टेटमेंटनुसार, शेड्यूलनुसार, आणि नंतर पुढच्या वर्षी विचार करू. तर इथं आल्यानंतर असं मन समाधान वाटलं, प्लॉट चांगला वाटला काकांचा, त्याच्यामुळे एवढ्या वर्ष थांबवून घेऊ. शेड्यूल कम्प्लीट होणं आवश्यक आहे. खर्चही खूप मोठा नाहीये. असंही कोणत्या तरी दुकानात जाऊन तुम्ही ते घेताय, फक्त काय घ्यायचं हे माहित नाही, प्लॅनिंग आपल्याला माहित नाही, काय घ्यायचं माहित नाही. आज शिल्लेगाव येथे गीते साहेब ऑर्गॅनिक आणि केमिकल या संदर्भात मोसंबी बागासाठी जी माहिती पुरवत आहेत, त्यातून आज आमचे गावचे प्रतिष्ठित शेतकरी बाळूकाकाचा वाघ यांची बाग जर सर्वांनी बघितली आणि या बागेमध्ये खूप म्हणजे मागच्या वर्षी जी देठगळ होती ती कोणत्याही प्रकारे आता नाहीये, 1% पण नाहीये. तर आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गीते साहेब आपल्याला हे मोफत मार्गदर्शन करतायत, त्याबद्दल शिल्लेगाव ग्रामस्थाच्या वतीने आणि मोसंबी फळबाग शेतकऱ्याच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छितो आम्ही. तर या ठिकाणी तुम्ही या बागेला भेट देण्यासाठी आले आणि बाळू काकांनी आणि काही त्यांची जी मित्र कंपनी आहे त्यांनी या ठिकाणी शेड्यूल फॉलो केलं, आमच्यावरती विश्वास टाकला, बाकीच्या लोकांमध्ये विश्वास जागा केला की मोसंबी येऊ शकते. त्यासाठी बाळू काकांचाही खूप खूप असं धन्यवाद आणि सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी धन्यवाद. आपा कशी वाटते बाग? मस्त बाग आहे, एकदम छान. फळांची साईज? साईज चांगली आहे, साईज चांगली आहे, क्वालिटी बी मोसंबीला, चोपडी बी मोसंबी. इकडे रे मोसंबी नंतर काय आता शेड्यूल चालू करा. 50% सोडा नाही.